पवार आडनावाचा इतिहास असा आहे की पवारांचा उगम परमार या राजघराण्यात आहे. परमार हे अग्निवंशीय राजपूत होते. भोपाळ शहर वसवणारे राजा भोज याच परमार घराण्यातले होते. 9व्या शतकात परमार घराण्याने उज्जैन येथे आपली सत्ता स्थापन केली. पुढे धारी त्यांची राजधानी झाली. या परमार घराण्याने 150 वर्ष परकीय आक्रमकांना थोपवून धरले होते. यामुळे यांना भारताची तलवार म्हणून सुद्धा ओळखले जायचे. खिलजीने परमार घराणे उद्ध्वस्त केल्यानंतर हे परमार भारतभर स्थलांतरित झाले. महाराष्ट्रातील परमारांचे पुढे काळाच्या ओघात पवार झाले. पवार घराण्याचे महाराष्ट्रातील मूळ पुरुष म्हणजे साबूसिंग पवार. पवार हे स्वराज्याच्या स्थापनेपासून महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या सेवेत होते. आताही हे पवार घराणे लोकसेवेत आहे. म्हणजे बघा, पवार हे नेहमीच सत्तेत होते. त्यांच्या उगमापासून ते आतापर्यंत पवार आणि सत्ता हे एकमेकाला पूरक शब्द आहेत. म्हणून आपल्याला म्हणायला हरकत नाही की पवार म्हणजे काय, तर पॉवर.